मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजवरती काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि ते तुम्हाला सर्व प्रश्न दिलेल्या ऑप्शनचा दिलेल्या पर्यायाचा वापर करून सोडवायचे. बघू आता पॅसेजवर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारतात. मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया, आपण पॅसेज रीड करूया, त्याला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करूया आणि मग दिलेल्या प्रश्नांचा आन्सर लिहूया. बघा क्वेश्चन काय म्हणतो. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. सम पार्ट्स हॅव बीन हायलाइटेड टू एड इन आन्सरिंग द क्वेश्चन. बघा काही पार्ट हायलाइट केलेला आहे तुम्हाला प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. ओके, बघा आता पॅसेज वाचूया. जॉय वॉज अ यंग मॅन हु लिव्ड इन अ विलेज इन द माउंटेन. बघा जॉय वॉज अ यंग मॅन. जॉय एक तरुण माणूस होता. ओके, किंवा तरुण मुलगा होता. हु लिव्ड इन अ स्मॉल विलेज इन द माउंटेन. जो की ओके हु लिव्ड इन अ स्मॉल विलेज इन द माउंटेन. पर्वतामध्ये असणाऱ्या एका छोट्याशा गावामध्ये जॉय नावाचा मुलगा राहायचा. The village had been suffering from an ancient salt deficiency for a generation. बघा the village had been suffering from. मित्रांनो, सफरिंग फ्रॉमचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीपासून त्रस्त असणे. म्हणजे संपूर्ण गाव त्रस्त होतं. कशापासून? बघा अन एन्शियंट सॉल्ट डिफिशियन्सी. एन्शियंट प्राचीन, सॉल्ट मीठ, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, फॉर जनरेशन. जनरेशन म्हणजे पिढ्यानुपिढ्या. तर त्या गावामध्ये जे लोक होते त्या लोकांमध्ये पिढ्यानुपिढ्या त्यांच्या शरीरामध्ये सॉल्टची डिफिशियन्सी म्हणजे मिठाची कमतरता होती आणि त्या आजारापासून ते लोक त्रस्त होते. पुढे बघा. द सॉइल वॉज सो पुअर दॅट इट कुडंट प्रोड्यूस क्रॉप्स अँड द पीपल वर फोर्स टू ईट अ टेस्टलेस फूड. बघा द सॉइल वॉज सो पुअर. ही जी माती होती ना, सॉइल म्हणजे माती, ही माती कशी होती? पुअर, निकृष्ट दर्जाची होती. अँड दॅट आणि म्हणून इट कुडंट प्रोड्यूस क्रॉप्स आणि म्हणून त्या मातीमध्ये कुठलंही क्रॉप प्रोड्यूस होत नव्हतं, म्हणजे कुठलंही पीक निर्माण होत नव्हतं किंवा येत नव्हतं. अँड द पीपल वर फोर्स टू ईट टेस्टलेस फूड आणि याच कारणामुळे लोकांना फोर्स केलं जायचं. कशासाठी? तर टेस्टलेस फूड म्हणजे बेचव असं अन्न खाण्यासाठी लोकांना फोर्स प्रवृत्त केलं जायचं. They were also weak and sickly and many of them died young. बघा they were also weak आणि त्यामुळे ते लोक वीक होते म्हणजे कमकुवत होते, सिकली रोगीट होते, आजारी असायचे. अँड मेनी ऑफ देम डायड यंग आणि त्यापैकी असंख्य असे मुलं तरुणपणीच मृत्यू पावलेले होते. पुढे बघा. द मॅन वॉज डिटरमाइंड टू फाइंड अ वे टू हेल्प हिज पीपल. द मॅन म्हणजे एक माणूस. वॉज डिटरमाइंड टू चा अर्थ होतं एखादी गोष्ट करण्यासाठी दृढ निश्चय करणं किंवा निश्चयाने एखादी गोष्ट करणं. द मॅन वॉज डिटरमाइंड टू फाइंड अ वे टू हेल्प हिज पीपल. त्याच्या लोकांची मदत करण्याचा एका माणसाने दृढ निश्चय केला. ही ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड seeking out knowledge about salt and how to produce it. बघा he traveled far and wide. मित्रांनो, फार अँड वाईडचा अर्थ होतो दूरवर. मग दूरवर त्याने प्रवास केला. सिकिंग आउट नॉलेज. सिक आउट म्हणजेच काय? तर एखाद्या गोष्टीचा, ज्ञानाचा शोध घेणे. मग सिकिंग आउट नॉलेज अबाउट सॉल्ट, मग मिठाचा, ओके मिठाबद्दल असणाऱ्या ज्ञानाचा त्याने शोध घ्यायला त्याने सुरुवात केली. अँड आणि हाऊ टू प्रोड्यूस इट आणि ते मीठ कसं प्रोड्यूस करायचं, निर्माण करायचं याचा त्याने शोध घेण्यासाठी प्रवास केला. He met with wise men and scholars and he studied ancient texts. बघा he met with wise men. मेट भेटला. He met with wise men. वाईस म्हणजे काय? तर ज्ञानी. तो ज्ञानी अशा माणसांना भेटला. अँड स्कॉलर म्हणजे विद्वान लोकांना सुद्धा भेटला. अँड ही स्टडीड एन्शियंट टेक्स्ट. एन्शियंटचा अर्थ होतो प्राचीन, टेक्स्ट म्हणजे साहित्य. ओके, मग त्या माणसाने प्राचीन अशा साहित्याचा अभ्यास केला. ही इवन ट्रॅव्हल टू डिस्टंट लँड्स Fear he learned about the salt mines of other countries. बघा he even traveled to distant land. distant land दूरवरच्या भागांवरती किंवा दूरवरच्या प्रदेशावरती त्याने प्रवास केला. Fear जेथे he learned about तो शिकला the salt mines of other culture. विविध कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये असणाऱ्या ज्या सॉल्ट माइन आहेत, मिठाच्या खाणी आहेत, त्या मिठाच्या खाणी कशा प्रोड्यूस होतात याचा त्याने अभ्यास केला किंवा त्याने ते पाहिलं. ओके. आफ्टर मेनी इयर्स म्हणजे अनेक वर्षानंतर जॉय फायनली रिटर्न टू हिज विलेज विथ द नॉलेज ही हॅड सॉट. बघा आफ्टर मेनी इयर्स म्हणजे अनेक वर्षानंतर जॉय फायनली रिटर्न टू हिज विलेज म्हणजे अंतिमतः जॉय त्याच्या गावाकडे परतला. विथ द नॉलेज म्हणजे त्याने ज्ञान मिळवलेलं होतं. ही हॅड सॉट त्याने जेवढं काही ज्ञान मिळवलेलं होतं त्या ज्ञानाला घेऊन तो अंतिमतः अनेक वर्षानंतर त्याच्या गावाला पोहोचला.
He told the people of his village about salt and how it could help them. बघा, he told the people of his village, त्याने त्याच्या गावातील लोकांना सांगितलं, about salt, मिठाबद्दल सांगितलं, and how it could help them, आणि ते ज्ञान किंवा ते मीठ त्यांना कसं उपयोगी पडू शकतं याबद्दल त्या माणसाने त्याच्या लोकांना सांगितलं. He also told them about the salt mines he had seen in other land. बघा, He also told them about salt mines. त्याने सॉल्ट माइन, ज्या मिठाच्या खाणी आहेत, ज्या की त्याने अदर लँडला म्हणजे दुसऱ्या भूमीवरती, दुसऱ्या प्रदेशावरती त्याने ज्या पाहिल्या होत्या त्या सॉल्ट माइन बद्दल त्या व्यक्तीने त्याच्या गावातील लोकांना सांगितलं. पुढे बघा, The people were skeptical at first. Skepticalचा अर्थ होतो संशयास्पद एखाद्या गोष्टीकडे पाहणं. मग ॲट फर्स्ट जेव्हा त्या व्यक्तीने म्हणजे त्या जॉयने इतर लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला लोकांनी त्याच्याकडे स्केप्टिकल संशयात्मक नजरेनं पाहिलं. They had never heard of salt before. त्यांनी यापूर्वी कधीही सॉल्टबद्दल, मिठाबद्दल ऐकलेलं नव्हतं. And they didn't believe that it could help them. And they didn't believe that. आणि त्यांनी विश्वास केलेला नव्हता की that it could help them. आणि हे सॉल्ट, हे जे मीठ आहे ना, आपल्याला मदत करू शकेल असा त्या लोकांनी कधीही विश्वास केलेला नव्हता. But the man was patient and persistent. परंतु जो माणूस होता, जो जॉय होता, तो पेशंट होता, संयमी होता आणि पर्सिस्टंट होता. म्हणजेच काय तर जिद्द, चिकाटी, एखादी गोष्ट सातत्याने करण्यामागे त्याचा कल असायचा. He taught the people how to grow crops that required salt and he showed them how to build a salt mine. He taught them, मित्रांनो टीच म्हणजे शिकवणे, टीचचं फिटू झालं टॉट. मग त्याने लोकांना शिकवलं हाऊ टू ग्रो क्रॉप्स, पिकं कसे वाढवावे, दॅट रिक्वायर्ड सॉल्ट, की त्या पिकाच्या वाढीसाठी सॉल्ट गरजेचं आहे आणि ते पिकं कसे वाढवावे हे त्या जॉयने लोकांना सांगितलं. अँड ही शो देम, त्याने लोकांना दाखवलं हाऊ टू बिल्ड अ सॉल्ट माइन, मिठाच्या खाणी कशा तयार करायच्या असं त्या जॉयने लोकांना दाखवलं. It took many years, but eventually the people of the village were able to overcome their salt dependency. बघा, it took many years म्हणजे तो जेव्हा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता ते सांगत असताना असंख्य असे महिने निघून गेले. बट परंतु इव्हेंच्युअली खरं पाहता the people of the village, त्या गावातील लोकांनी were able to overcome their salt deficiency. असंख्य असे दिवस गेले परंतु अंतिमतः त्या लोकांनी त्यांच्या सॉल्ट डिफिशियन्सी, मिठाच्या कमतरतेवरती ओव्हरकम केलं म्हणजे मात केली. ओके, दे वर एबल टू ग्रो हेल्दी क्रॉप्स. मग ते लोक हेल्दी क्रॉप्स म्हणजे तंदुरुस्त किंवा पोषक असे झाडं वाढण्यासाठी सक्षम झाले. अँड दे वर नो लॉंगर वीक अँड सिकली. आणि इथून पुढे ते लोक वीक म्हणजे अशक्त आणि सिकली, आजारी सुद्धा पडले नाही. Joy was hailed as a hero and he is still remembered today as the man who saved his village. बघा, म्हणून जॉय वॉज हेल्ड ॲज अ हिरो. मित्रांनो, हेल्ड ॲजचा अर्थ होतो गौरवलं जाणं. मग या जॉयला एक हिरो म्हणून, एक योद्धा म्हणून गौरवण्यात आलं. अँड ही स्टील रिमेंबर, आणि आता सुद्धा लोकांच्या तो रिमेंबर आहे, स्मरणात आहे. ओके, द मॅन हू सेव्ड हिज विलेज, असा एक माणूस ज्या माणसाने त्याच्या गावाला वाचवलं. हा एक पॅसेज होता PYQ परीक्षेमध्ये आलेला. ओके, आता बघूया प्रश्न. व्यवस्थितपणे प्रश्न वाचा आणि कोणते ऑप्शन निग्लेक्ट होतात म्हणजेच काय कट होतात ते बघण्याचा प्रयत्न करा. बघा प्रश्न, What was the main problem faced by the village in the mountain? माउंटेन, पर्वतावरती असणारं जे गाव होतं त्या गावातल्या लोकांनी कोणत्या प्रॉब्लेमला, समस्येला फेस केलेलं होतं, कोणती महत्वाची प्रॉब्लेम होता. वाचूया. पहिलं बघा, कट व्हायचे बघायचे तर आपल्याला ऑप्शन कोणते कट होतील बघायचं. पहिलं वाचूया. ए, lack of water for irrigation which led to poor crops yield and food security. पूर्ण सेंटेन्सचा अर्थ जरी नाही कळाला तरी काही हरकत नाही, एक महत्त्वाचे शब्द असतील त्याच्याकडे फोकस करा. बघा, लॅक ऑफ वॉटर फॉर इरिगेशन. पॅसेज वाचत असताना इरिगेशन किंवा पाण्याचा काही संबंध आलेला होता का? नाहीये, म्हणून हा ऑप्शन कट झाला. अर्थ बघूया. लॅक ऑफ वॉटर फॉर इरिगेशन, जलसिंचनसाठी पाण्याची लॅक होती, कमतरता होती, आणि ज्यामुळे पुअर क्रॉप यील्ड, पिकाचं उत्पन्न कमी झालं, आणि फूड स्केअरसिटी, पिकाची स्केअरसिटी, तुटवडा लाभला होता. असं काय होतं का? नाही, पहिलं ऑप्शन कट झालं. दुसरं बघा, सॉइल विथ एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट्स कॉझिंग इम्बॅलन्स इन प्लांट ग्रोथ अँड क्वालिटी. सॉइल विथ एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट्स, अशी माती होती ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट म्हणजे जादा प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट होते. असं काय पॅसेजमध्ये होतं का? नाही, म्हणजे हा सुद्धा कट झाला. बघा, सॉइल विथ एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट, अशी माती ज्यामध्ये जादा प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट, पोषक घटक होते, कॉझिंग, आणि त्या कारणामुळे इम्बॅलन्सेस इन प्लांट ग्रोथ अँड क्वालिटी, त्यामुळे त्या प्लांटच्या ग्रोथमध्ये, वाढीमध्ये, क्वालिटीमध्ये
इम्बॅलन्सेस म्हणजेच काय तर असमतोलपणा निर्माण झाला. असं काय होतं का? नाही. चला कट झाला. तिसरं बघा, ancient salt deficiency that had plagued the village for generation affecting both crops and health. आता बघा इथे महत्वाचा वर्ड पॅसेजमध्ये होता एन्शियंट सॉल्ट डिफिशियन्सी, म्हणजे हा तुमचा ऑप्शन असू शकतो. तरी सुद्धा पुढचे ऑप्शन बघायचे. बघा, एन्शियंट सॉल्ट डिफिशियन्सी महत्वाची असणारी प्राचीन प्रकारची अशी मिठाची कमतरता, दॅट हॅड प्लेग विलेज फॉर जनरेशन, ज्या की गावाला पिढ्यानुपिढ्या जनरेशन पिढ्यानुपिढ्यापासून लोकांना एक छळ करण्यात आलेला होता किंवा त्यांच्यामध्ये कमतरता आलेली होती. अफेक्टिंग आणि त्याचा परिणाम बोथ क्रॉप्स अँड हेल्थ, त्याचा परिणाम लोकांच्या क्रॉपवरती, पिकावरती आणि हेल्थवरती झाला. आहे का ऑप्शन? आहे. चला ओके, सी आहे. आता पुढचं पण वाचूया. ओव्हर पॉप्युलेशन पुटिंग अँड स्ट्रेन ऑन अवेलेबल रिसोर्सेस अँड कॉझिंग मालन्यूट्रिशन. ओव्हर पॉप्युलेशनचा काही होतं का याच्यामध्ये? नाही. ओके. लोकसंख्या वाढ होती का काही? नाही. ओके. किंवा मालन्यूट्रिशन कुपोषणच काय होतं का? नाही. म्हणजे हा कटला. ओके. ई बघा, एक्सेसिव्ह रेनफॉल, जोराचा पाऊस पडला. एक्सेसिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जादाचा पाऊस पडणं. लीडिंग टू सॉइल इरोशन अँड डिफिकल्टी इन कन्व्हेशन, जोराचा पाऊस पडला त्यामुळे सॉइल इरोशन, मातीचं धूप झालं. आहे का? नाही. तर मित्रांनो तुमचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी हा तुमचा ॲक्युरेट. मग महत्वाचा मेन प्रॉब्लेम काय होता? तर एन्शियंट सॉल्ट डिफिशियन्सी होता. ओके. पुढे बघा, हाऊ डीड जॉय अटेम्प्ट टू सॉल्व द विलेज प्रॉब्लेम. बघा, हाऊ डीड जॉय अटेम्प्ट टू सॉल्व द विलेज प्रॉब्लेम. गावकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी जॉयने कोणचे अटेम्प्ट केले, प्रयत्न केले किंवा काय केलं? बघा, आता पहिलं हे by building a dam for water supply to enhance agriculture productivity. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यानं डॅम बांधले. डॅम धरण बांधले का? नाही. म्हणजे पहिला चूक झाला. दुसरा, बाय इम्पोर्टिंग क्रॉप्स फ्रॉम अदर विलेजेस टू ॲड्रेस फूड शॉर्टेज. फूड शॉर्टेज, अन्नाची कमतरता भागवण्यासाठी त्याने इम्पोर्ट केलं क्रॉप, पिकांना इम्पोर्ट केलं म्हणजे दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या गावामधून आयात केलं. हे आहे का? नाही. चूक झालं. सी बघा, बाय टीचिंग द विलेजर्स टू माइन फॉर गोल्ड ॲज अन अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ वेल्थ. अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ वेल्थ, संपत्ती, वेल्थ म्हणजे संपत्ती, संपत्ती मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजेच काय तर माइन फॉर गोल्ड, सोन्याची खाण आपण निर्माण करूया. काय होतं का? नाही. म्हणजे चूक. डी, बाय सिकिंग नॉलेज अबाउट सॉल्ट अँड इट्स प्रोडक्शन टू कम्बॅट द सॉल्ट डिफिशियन्सीज. बघा, बाय सिकिंग नॉलेज अबाउट सॉल्ट, मिठाच्या ज्ञानाबद्दल त्यांनी लोकांना सांगितलं. इट्स प्रोडक्शन, त्या मिठाचं प्रोडक्शन कसं करावं आणि त्यामुळे आपण कम्बॅट करू शकू, लढा देऊ शकतो. कशाला? सॉल्ट डिफिशियन्सी इश्यू. आपल्या गावामध्ये असणाऱ्या मिठाच्या कमतरतेला आपण तोंड कसं देऊ आणि सॉल्टच्या खाणी कसं निर्माण करायचं हे त्याने सांगितलं. म्हणजे हे ऑप्शन आपलं डी बरोबर आहे. ओके. ई वाचूया. बाय इंट्रोड्युसिंग ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट टू इम्प्रूव्ह विलेजर्स हेल्थ. मेडिकल ट्रीटमेंटचा काही होता का? नाहीये. म्हणजे हा रॉंग झाला. तर उत्तर आहे मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर डी. ओके. पुढे बघा, हाऊ डीड द विलेजर्स इनिशियली रिॲक्ट टू जॉयज नॉलेज अबाउट सॉल्ट. बघा, हाऊ डीड द विलेजर्स इनिशियली रिॲक्ट. विलेजर, गावकऱ्यांनी सुरुवातीला, इनिशियली म्हणजे सुरुवातीला रिॲक्ट केलं टू जॉयज नॉलेज अबाउट सॉल्ट. त्या जॉयचं, त्या मिठाबद्दल असणाऱ्या ज्ञानाचं ऐकून लोकांनी त्याला कसं रिॲक्ट केलं? पहिलं ऑप्शन वाचूया. दे वर एक्साइटेड, उत्साहित झाले का ते? नाही. अँड इमिडिएटली स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग हिज आयडियाज टू एलिव्हेट देअर स्ट्रगल. बघा, ते उत्साहित होते आणि लगेच त्यांनी त्या जॉयने सांगितलेल्या ज्या आयडिया होत्या, कल्पना होत्या, त्या लगेच इम्प्लिमेंट, अंमलबजावणी केली. कशासाठी? दिअर स्ट्रगल, त्यांचा संघर्ष एलिव्हेट, कमी करण्यासाठी लगेच इम्प्लिमेंटेशन केलं का? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन चूक झाला. दुसरा, they were skeptical and didn't believe salt could be a solution to their long standing problem. बघा, they were skeptical म्हणजे ते संशयास्पद होते किंवा त्यांच्या मनामध्ये शंका होती, होतं पॅसेजमध्ये होतं. and didn't believe आणि त्यांनी विश्वास केला नाहीये की salt could be a solution to their long standing problem. म्हणजे दीर्घकाळ चालत असणाऱ्या समस्येवरती ते मीठ हा त्यांचा तोडगा असेल असं त्यांनी विश्वास केला का? नाही. तर सुरुवातीला लोक संशयास्पद होते म्हणजे असं त्यांनी रिॲक्ट केलं. म्हणजे बी ऑप्शन तुमचं आहे. सी वाचूया. द वेलकम हिम, त्यांनी त्याचं स्वागत केलं ॲज अ हिरो म्हणून. विदाऊट एनी डाऊट ग्रेटफुल फॉर हिज एफर्ट. लगेच त्यांनी त्याचं स्वागत केलं का? आल्याला? नाही. म्हणजे हाच चुकला. पुढे बघा, दे इग्नोर्ड हिज ॲडवाइस, त्याच्या बोलण्याकडे त्यांनी इग्नोर्ड केलं. अँड कंटिन्यू विथ द ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस, पारंपरिक, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक ज्या प्रॅक्टिसेस किंवा पारंपरिक पद्धतीने जसं जगायचं तसं त्यांनी चालू ठेवलं का? नाही. ओके. म्हणजे डी कट झाला. They thought he was a magician and feared the potential consequences of knowledge.
दे थॉट ही वॉज अ मॅजिशियन, त्यांना असं वाटलं की तो जादूगार आहे. जादूगारचा काही संबंध आहे का? नाहीये. म्हणजे काय झालं? चूक झालं. तर आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. म्हणजेच काय तर दे वर सेप्टिकल अँड डिडंट बिलीव्ह सॉल्ट कुड बी अ सोल्युशन टू देअर लॉंग स्टँडिंग प्रॉब्लेम. म्हणजे ते सेप्टिकल होते, संशयास्पद होते, शंका होते की हे त्यांच्या समस्येवरचं कारण असू शकत नाही. ओके, पुढे बघा. What did Joy teach the villagers to do in order to improve their situation? बघा, What did Joy teach the villager? जॉयने लोकांना काय टीच केलं म्हणजे शिकवलं. टू डू इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह देअर सिच्युएशन, त्यांची परिस्थिती बदलण्यासाठी जॉयने लोकांना काय शिकवलं? पहिलं, हाऊ टू बिल्ड बेटर हाऊसेस युझिंग लोकल मटेरियल अँड टेक्निक. लोकल मटेरियल टेक्निकचा वापर करून बिल्ड बेटर हाऊसेस, चांगले घरं कसे बांधायचे, सांगलं का? नाही, म्हणजे कट झालं. दुसरं, हाऊ टू माइन फॉर प्रिशियस स्टोन टू ब्रिंग इन ॲडिशनल इन्कम फॉर द विलेज. गावाला ॲडिशनल इन्कम मिळावं, जादीचा लोकांना काय मिळावं, इन्कम किंवा पैसे कमवण्याचे स्रोत मिळावं, त्यासाठी त्याने प्रिशियस स्टोन म्हणजेच काय तर मौल्यवान असे जे दगड होते किंवा सोनं असेल, चांदी असेल एटसेट्रा, त्याच्या माईनबद्दल सांगितलं का? नाही. सो हाऊ टू ग्रो क्रॉप्स, पिकं कसे वाढवावे, दॅट रिक्वायर्ड सॉल्ट, की ते पीक वाढवण्यासाठी सॉल्टची गरज आहे. दज ॲड्रेसिंग द सॉल्ट डिफिशियन्सी इश्यू. आणि मग सॉल्ट डिफिशियन्सी इश्यू म्हणजेच काय तर मिठाच्या कमतरतेचा जो इश्यू आहे, मुद्दा आहे, त्यावरती ॲड्रेस, तोडगा काढावं, याबद्दल त्याने लोकांना शिकवलं. मग हे सी तुमचं आहे. ओके, चला पुढचं पण डी बघूया. हाऊ टू परफॉर्म एन्शियंट रिच्युअल फॉर गुड लक अँड इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर इन्कम. बघा, हाऊ टू परफॉर्म एन्शियंट रिच्युअल म्हणजे प्राचीन काळात ज्या असणाऱ्या रिच्युअल म्हणजे प्रथा असायच्या, त्या शेतीसाठी कशा आपण सुधारता येतील असं काय सांगितलं का? नाही, म्हणजे चूक. हाऊ टू रेज लाईव्हस्टॉक इन द माउंटेन टू डायव्हर्सिफाय देअर फूड रिसोर्सेस. हाऊ टू रेज लाईव्हस्टॉक, लाईव्हस्टॉक म्हणजे काय तर गुरढोरं. तर पर्वतावरती असणारे गुरढोरं कसे वाढवावे किंवा त्यांना त्यांचं फूड सोर्सेस कसं वाढवावं याबद्दल काय होता का? नाही, म्हणजे हाच चुकला. तर उरला आपला फक्त मित्रांनो सी. ओके, म्हणजे काय सांगितलं त्यानं? हाऊ टू ग्रो क्रॉप्स दॅट रिक्वायर्ड सॉल्ट, पिकं कसे वाढवावेत आणि त्या पिकाच्या वाढीसाठी सॉल्टची गरज असेल. ओके, पुढे बघा. हाऊ डीड द विलेज चेंज आफ्टर इम्प्लिमेंटिंग जॉयज नॉलेज. बघा, हाऊ डीड द विलेज चेंज, गाव कसं बदललं ज्यावेळेला जॉयच्या नॉलेजचं लोकांनी इम्प्लिमेंटेशन केलं, अंमलबजावणी केली, तेव्हा गाव कसं बदललं? ए बघा, द पीपल बिकेम वीकर अँड सिकर ड्यू टू द इन्क्रीज्ड सॉल्ट कन्झ्युम्शन. बघा, इन्क्रीज्ड सॉल्ट कन्झ्युम, वाढलेलं सॉल्ट कन्झ्युम करून म्हणजेच काय तर खाऊन लोक वीकर बनले, अशक्त बनले आणि आजारी बनले. होतं का काही? नाही, म्हणजे चुकलं. दुसरं, द विलेजर स्टार्टिंग फायटिंग ओव्हर द सॉल्ट रिसोर्सेस कॉझिंग कंप्लीट. लोकांनी सॉल्टवरती, मिठावरती भांडणं करायला चालू केली. होतं का? नाही, चुकलं. द विलेज एक्सपिरियन्स अ शॉर्टेज ऑफ वॉटर हॅम्परिंग ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी. लोकांनी अनुभवलं शॉर्टेज ऑफ वॉटर, पाण्याची कमतरता हे अडथळा निर्माण करत आहे, हॅम्पर करत आहे ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी, शेतीविषयक ॲक्टिव्हिटीसाठी पाण्याची कमतरता अडथळा करत आहे. असं काय होतं का? नाहीये. ओके, पुढे बघा. द सॉइल बिकेम मोर फर्टाईल अँड क्रॉप्स ग्रो वेल लीडिंग टू बेटर हेल्थ अँड फूड सिक्युरिटी. तर हे आपला आन्सर असू शकतं. बघा, सॉइल बिकेम मोर फर्टाईल, त्याने लोकांना शिकवलं आणि लोकांनी त्याचं अंमलबजावणीनंतर काय बदल झालं तर त्यांची जी जमीन होती फर्टाईल झाली, सुपीक झाली. क्रॉप्स ग्रो वेल, क्रॉप्स पिकं चांगले वाढायला लागले. अँड लिडिंग टू बेटर हेल्थ, त्यामुळे त्यांचं आरोग्य आणि त्यांची फूड सिक्युरिटी म्हणजे अन्नाची सुद्धा कमतरता, अन्न सुरक्षा सुद्धा त्यांच्याकडे झाली. ओके, ई बघा. द विलेजर डिसाइडेड टू मूव्ह डिफरंट लोकेशन टू एस्केप देअर सॉल्ट रिलेटेड इश्यू. त्यांचा मिठाशी रिलेटेड इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी लोक दुसऱ्या गावामध्ये गेले. असं काय होतं का? नाही, तर ऑप्शन नंबर डी तुमचा ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, जमीन कशी बनली? फर्टाईल बनली, सुपीक बनली आणि पिकं चांगले वाढले आणि त्यांचं आरोग्य सुधारलं. पुढे बघा. फाय इज जॉय रिमेंबर्ड इन हिज विलेज. गावकऱ्यांनी जॉयला स्मरणात कसं ठेवलं? पहिलं बघा ऑप्शन, फॉर इंट्रोड्युसिंग न्यू रिलिजियस प्रॅक्टिसेस दॅट ब्रॉट युनिटी टू द विलेजेस. बघा, फॉर इंट्रोड्युसिंग न्यू रिलिजियस प्रॅक्टिसेस, नवीन धार्मिक प्रथा सोडवण्यासाठी किंवा नवीन प्रथांबद्दल माहिती करून देण्यासाठी, जे की गावाची युनिटी राहावी. असं काय होतं का? नाही, म्हणजे चुकलं. दुसरं बघा, फॉर डिस्कवरिंग अ हिडन ट्रेजर दॅट ग्रेटली इनरिच द विलेज. त्यांनी हिडन ट्रेजर म्हणजे लपलेल्या ट्रेजरचा, खजिन्याचा शोध लावला आणि त्याने गावाला इनरिच म्हणजे श्रीमंत केलं. असं काय होतं का? नाही, बी सुद्धा चुकलं.
सी बघा, फॉर टीचिंग देम ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट दॅट इम्प्रूव्ह देअर वेलबिंग त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याने ॲडव्हान्सच्या मेडिकल ट्रीटमेंटबद्दल काही सांगितलं का? नाही, म्हणजे सी सुद्धा चुकलं. डी बघा, फॉर फाइंडिंग अ वे टू ॲड्रेस देअर सॉल्ट डिफिशियन्सी लीडिंग टू इम्प्रूव्ड लिव्हिंग कंडिशन. फॉर फाइंडिंग अ वे असा मार्ग सांगितला जे की सॉल्ट डिफिशियन्सीबद्दल आहे, मिठाच्या कमतरतेबद्दल आहे आणि त्यांचं जीवनमान, त्यांची लिव्हिंग कंडिशन, राहणीमान कसं सुधारावं याबद्दल सांगितलं. म्हणजे ऑप्शन आहे आपला डी हा करेक्ट आहे. वाचूया, फॉर लीडिंग द विलेज डिफेन्स अगेन्स्ट इन्वेडर अँड इन्शुरिंग देअर सेफ्टी. बघा, लीडिंग म्हणजे नेतृत्व करा, विलेज डिफेन्स गावाच्या डिफेन्स संरक्षणाचं त्यानं नेतृत्व केलं का? जे की इन्वेडर असतील, हल्ला करणारे असतील किंवा त्यांची सेफ्टी सुरक्षा असावी यासाठी त्यानं गावाच्या संरक्षणाचं नेतृत्व केलं का? नाही, म्हणजे 6व्याचा आन्सर आहे डी. ओके, आता बघूया आपण सिनोनिम अँटोनिम 100% परीक्षेमध्ये विचारतात. बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम फॉर द वर्ड पर्सिस्टंट ॲज हायलाइटेड इन द पॅसेज. बघा, पर्सिस्टंट म्हणजे काय? सातत्य, चिकाटीने एखादी गोष्ट करत राहणे. ओके, पहिला ऑप्शन आहे टेम्पररी, दुसरा आहे फ्लिटिंग, तिसरा आहे रिझोल्यूट, डी आहे अनसर्टन, ई आहे रॅन्डम. मग पर्सिस्टंट म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने, चिकाटीनं, जिद्दीनं करत राहणं. आता मित्रांनो, हा जो वर्ड दिलेला असतो ना पर्सिस्टंट, याला तुम्ही पॅसेजवर जाऊ शकता आणि पॅसेजवरती तुम्ही चेक करू शकता की बाबा पर्सिस्टंट नेमका कुठं वापरण्यात आलेला आहे. इथे बघू शकता पर्सिस्टंट. बघा, बट द मॅन वॉज पेशंट अँड पर्सिस्टंट. तो जो माणूस होता, जॉय होता, पेशंट संयमी होता आणि पर्सिस्टंट म्हणजेच काय तर जिद्द, चिकाटीने पेटलेला होता. मग या पर्सिस्टंटला असणारा शब्द आपल्याला तुम्हाला शोधायचा आहे, म्हणजेच काय सिनोनिम शोधायचा, जो आहे रिझोलेट म्हणजे दृढ निश्चयी. ओके, आता बघूया सर्व शब्दांचे अर्थ. महत्त्वाचे शब्द आपल्या डायरीमध्ये लिहून घ्या. बघा, टेम्पररीचा अर्थ होतो लास्टिंग. ओके, एल राहिलं होतं. लास्टिंग फॉर शॉर्ट टाइम म्हणजेच काय तर दीर्घ, अगदी शॉर्ट टाइम म्हणजेच काय तर अगदी थोडा वेळ टिकणारा. नॉट परमनंट कायमस्वरूपी नसणारा, म्हणजेच बघा थोडा वेळ टिकणारा, कायमचा नसणारा, तात्पुरता, तत्कालिक, त्याला म्हणायचं टेम्पररी. दुसरा बघा, फ्लिटिंग, लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम, अगदी थोड्या वेळासाठी टिकणारा म्हणजे क्षणभंगूर. मग टेम्पररी आणि फ्लिटिंग दोघे एकमेकांचे सिनोनिम होऊ शकतात. रिझोलेट बघा, हॅव्हिंग ऑर शोईंग ग्रेट डिटर्मिनेशन. बघा, हॅव्हिंग ऑर शोईंग ग्रेट डिटर्मिनेशन म्हणजेच काय तर एखादी गोष्ट खूप निर्धाराने करणं, मोठा निर्धार करणारा, दृढ निश्चय, निग्रही, ठाम. तर एक होतं का आपल्याला रिझोलेट होतं आपलं, म्हणजे आन्सर रिझोलेट होतं. ओके, अनसर्टन बघा, नॉट शुअर, खात्री नाहीये, नॉट एबल टू डिसाइड म्हणजे ठरवू न शकणारा किंवा खात्री किंवा निश्चित असलेला, अनिश्चित, निर्णय घेऊ न शकणारा, डळमळी, त्याला अनसर्टन असं म्हणायचं. रॅन्डम बघा, चूजन बाय चान्स, योगायोगाने एखादी गोष्ट निवडणं, त्याला रॅन्डम म्हणू शकता. पुढचं बघा, सिमिलर वर्ड शोधायचा तुम्हाला. ओके, शब्द आहे ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे काय एखाद्या गोष्टीवरती मात करणे. पॅसेजवरती जाऊ शकता तुम्ही, ओव्हरकम शब्द पाहू शकता. बघा, एखाद्या गोष्टीवरती मात करणे. ऑप्शन ए आहे सिलेंडर, दुसरा आहे कॉम्प्लिकेट, सी आहे मेंटेन, डी आहे रिट्रीट, ई आहे कॉन्कर. ओके, तर एखाद्या गोष्टीवरती मात करणे म्हणजे विजय मिळवणे, यासाठी ऑप्शन आहे आपल्याकडे ई कॉन्कर. ओके, बघा, सरेंडरचा अर्थ होतो शरणागती. ओके, टू गिव्ह समबडी समथिंग टू समबडी एल्स, एखाद्याला एखादी व्यक्ती किंवा गोष्ट देणे, त्याला म्हणायचं सरेंडर. दुसरं बघा, कॉम्प्लिकेट, गुंतागुंतीचा. मेंटेन म्हणतो टू मेक समथिंग कंटिन्यू ॲट द सेम लेवल, स्टँडर्ड, एटसेट्रा. ओके, मग विशिष्ट पातळीवर, गुणवत्तेवर एखादी गोष्ट राहील असं करणं, त्याची गुणवत्ता टिकून ठेवणं किंवा राखणं, त्याला तुम्ही मेंटेन म्हणू शकता. रिट्रीट बघा, टू मूव्ह बॅकवर्ड, मागे सरकणे. टू गो टू सेफ ऑर प्रायव्हेट प्लेस, एका सुरक्षित ठिकाणी जाणं, त्याला रिट्रीट असं म्हणतो. म्हणजे मागे हटणे, सुरक्षित किंवा एकांत असलेल्या स्थळी जाणं, माघार घेणं, त्याला रिट्रीट म्हणायचं. कॉन्कर हा आपला सिनोनिम होता बघा. टू टेक कंट्रोल ऑफ अ कंट्री ऑर सिटी, एखाद्या देशावरती, शहरावरती कंट्रोल, नियंत्रण मिळवणं. अँड इट्स पीपल, लोकांवरती सुद्धा बाय फोर्स, कसं बळजबरीनं, शस्त्राचा वापर करून, एस्पेशली इन वॉर, त्याला म्हणायचं कब्जा करणे किंवा जिंकून घेणं. 9वा बघा, अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. वर्ड हा आपल्याकडे स्केप्टिकल. स्केप्टिकलचा अर्थ होतो संशयास्पद किंवा शंका असलेला. पहिला ऑप्शन आहे कॉशस, दुसरा आहे ट्रस्टी, तिसरा आहे डाऊटफुल, डी आहे हेजिटंट, ई आहे ॲप्रिसियन्सी. तर मित्रांनो, शंका घेणं याच्या विरुद्ध आहे एखाद्या व्यक्तीवर, गोष्टीवर विश्वास ठेवणं. मग ऑप्शन नंबर बी येतं ट्रस्टिंग. ओके, आता पाहूया बघीचे.
कॉशसचा अर्थ होतो ग्रेट केअर. ओके, बिकॉज ऑफ पॉसिबल डेंजर म्हणजे शक्य अशा धोक्यापासून टाळण्यासाठी एखादी घेतलेली काळजी, त्याला म्हणायचं कॉशस. ओके, म्हणजे धोका टाळण्यासाठी घेतलेली काळजी, खबरदारी, सावधगिरी. ओके, ट्रस्टिंग बघा, बिलिव्हिंग दॅट अदर पीपल आर गुड, सिन्सिअर, ऑनेस्ट एटसेट्रा. बघा, बिलिव्हिंग विश्वास ठेवणं, दॅट अदर पीपल आर गुड, इतर लोक जे गुड आहेत, चांगले आहेत, सिन्सिअर आहेत, प्रामाणिकपणे आहेत, ओके, ऑनेस्ट सुद्धा आहेत, तर त्यांच्यावरती विश्वास ठेवणं. मराठीत बघा, इतरांच्या चांगुलपणावर, सरळपणावर, प्रामाणिकपणावर वगैरे विश्वास टाकणारा त्याला ट्रस्टिंग. ओके, मग स्केप्टिकलचा विरुद्धार्थी ट्रस्टिंग. डाऊटफुल म्हणजे बघा अनलाइकली और अनसर्टन. अनलाइकली म्हणजेच काय, घडण्याची शक्यता नसणं. अनसर्टन अनिश्चित असणं म्हणजे शंका असलेला किंवा साशंक, त्याला डाऊटफुल. हेजिटंट बघा, स्लो टू स्पीक और ऍक्ट बिकॉज यू आर अनसर्टन. ओके, म्हणजे हळुवारपणे बोलणं की तुम्हाला ज्या गोष्टीची खात्री नाही म्हणून डळमळीतपणानं बोलणं, त्याला हेजिटंट म्हणायचं. बघा, स्वतःची खात्री नसल्याने किंवा ठाम नसल्याने बोलण्यात किंवा काम करण्यात मंद असणारा, कचरणारा, कच खाऊ, डळमळीत किंवा दोलायमान, त्याला हेजिटंट म्हणू शकता. ॲप्रिहेन्सिव्ह बघा, वरीड ऑर अफ्रेड दॅट समथिंग अनप्लिझंट मे हॅपन. बघा, वरीड ऑर अफ्रेड, वरीड काळजी असलेला, अफ्रेड भिलेला, समथिंग अनप्लिझंट म्हणजे तर एक दुःखी किंवा आपण म्हणूया वाईट अशी गोष्ट घडेल अशी शंका असणारा. मग एखादी वाईट गोष्ट घडेल या विचाराने घाबरलेला, भयग्रस्त, चिंतित, काळजीत पडलेला, त्याला ॲप्रिहेन्सिव्ह म्हणू शकता. ओके, तर मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन, आपला इंग्लिश ऑनलाईन स्पीकिंग कोर्स आहे. मित्रांनो, कोर्स आहे आपला 30 दिवसाचा, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला कोर्स मिळणार आहे. या 30 दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक डेली टॉपिकची तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहे. क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह तुम्ही मला प्रॅक्टिस एक्सरसाइज सोडून दाखवणार आहे. तसेच तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला मिळणार आहे. ग्रुप डिस्कशन सुद्धा डेली चालणार आहे. तर मित्रांनो, कोर्स आहे आपला 30 दिवसाचा. याची ऑफर फीस आहे 599. यापूर्वी कोर्सची फीस होती 2499, परंतु आता ऑफर फीस आहे 599. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. आणि रेकॉर्डेड जर व्हिडिओ पाहायचा असेल तर डिजिटल JK अकॅडमी या तुम्हाला आपल्या ॲपवरती तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे. ओके मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची तसेच टेलिग्रामची लिंक मिळणार आहे. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.